गुड मॉर्निंग गाईज. आजची 1 तारीख आहे आणि आता आम्ही कालच केदारनाथची ट्रेक कंप्लीट करून गौरीकुंडला पोहोचलो. जिथे आम्ही आधी स्टे केलेला तिथे स्टे केला. कालचे पण आमचे अराऊंड काहीतरी 700 हॉटेलचे झाले असतील. आणि आज सकाळी आरामात उठून मस्त फ्रेश वगैरे झालं. वाजलेत 1. आता आम्हाला जायचं आहे बद्रीनाथला. तर बघूयात. आणि कालचे ट्रेक नंतर सगळ्यांची काय हालत झाले ते पण बघूयात. मी तुम्हाला दाखवते सगळ्यांची अवस्था कशी झाली आहे ते. आफ्टर ट्रेक लोक निघताना परफ्यूम मारून निघतात. आम्ही हे स्प्रे मारून निघतो एवढे पाय निघतात. अरे मार्केटिंग अच्छा लग रहा है. मुझे वो स्मेल ही नहीं पसंद. क्या करना है. जान जा रही है. हाँ ना, इसको पैरों की नहीं पड़ी, पैरों की पड़ी. हॉट है. आमचं चेकआउटचा टाइम आहे आता. 12 वाजून गेले तरी अजून पोरी आवडतात तिथे. स्पेशली ही माझं झालंय. मी मोठं बॅग आणि ही पण. त्यामुळे माझं पण झालंय. सगळ्यांचं झालंय पण माहिती नाही काय. कालचा ट्रेक कसं होतं ते सांगेल का मी. थांब फक्त काय झालंय त्याला सांग जरा. मी स्लिप झाली आणि माझा दांडी गेला माझ्या. अरे कहना क्या चाहते हो. काठी लागली असं. काठी लागली माझ्या डोळ्यात आणि आता हे सुजलंय आणि मी क्रीम लावली. ऍक्शन करून आपण हुआ सिर्फ 10 मिनिट अंकल. आणि आता हे सुजलंय आणि मला दुखत आहे. ही माझी केदारनाथची आठवण. पण तुला सगळ्यात जास्त दुःख कशाचं होतंय. मला लायनर लावायला नाही भेटेल आणि आता लायनर लावतोय असे. आणि हिला असं वाटतं की मला नाही मिळते विचार. आणि फोटोज पण घाण येतील आता. भोले बाबा तुझी कशी होती ट्रेक. घोड़े पे बैठ बैठ जो तो फिर ये में डालूंगी. इसीलिए घोड़ा नहीं पहनना. मेरे गाँव वाले पहली बार बैठी कैसा लगा तुझे. बहुत अच्छा. डर लग रहा है. तुझी ट्रेक कशी होती. खूपच छान. माझी फर्स्ट ट्रेक होती आणि मेरा भी फर्स्ट ट्रेक था. मेरा भी फर्स्ट ट्रेक. तो अच्छा है ना, तेरे को कुछ याद मिली. हाँ ये मेरी याद. आज जास्त औषध घ्या. स्प्रे मारा. डॉक्टर भी बनो. कसं वाटतंय ट्रेक करून तुला. अपन कौन. अबे साले कभी मैं माफ करना, गुस्से में इधर उधर निकल जाता हूँ. येस ओके गाईस. तर आमच्या ब्लॉगर मॅडमनी आम्हाला ब्लॉग शूट करायला सांगितलंय. तर आता आम्ही सध्या चाललो आहे बद्रीनाथला. पहिले इथून आम्ही जाऊ सोनप्रयागला आणि तिथून पुढे आम्ही टॅक्सीचं बघणार आहे. आणि तुम्हाला काय बोलायचं आहे का मॅडम. नाही मला एवढंच बोलायचंय. पाय खूप दुखताय आणि आता पिट्टू करायला लागणार आहे परत. बॅक साईड आमच्यासाठी नाही. आणि इथे खूप लोकांना सर्दी वगैरे झालेली पण अजून मी तसंच आहे. तर फिंगर क्रॉस मला काही झालं नाही पाहिजे. फिंगर क्रॉस आम्हाला कोणालाच काय झालं नाही पाहिजे. हे झालंय. दुर्घटना घडण्याच्या दुर्घटना घटी. चलो मिलते हैं डायरेक्ट बद्रीनाथ. बाय. गौरीकुंड वरून सोनप्रयागला चाललोय. 5 किलोमीटरचा रस्ता आहे पण तो रस्ता खूप डेंजर आहे. खूपच डेंजर आहे. आणि आमच्या ट्रॉली बॅग वर आहेत आणि ट्रॉलीचं मला भीती वाटत आहे. बॅग आमच्या फक्त नीट जाऊ दे. रियल स्ट्रगल सच में. ब्लॉगर वीडियो घे ना. और रास्ता दिखाओ.
श्री बद्री विशाल की जय। हर हर महादेव। बाबा को आने नहीं दे रहे हैं ये माताओं, शांत रहो जरा। भिक्षाम दई माई, ड्राई फ्रूट्स दई, तो खाने को दई, भूख लगी है। हमारे बाबा 100 किलोमीटर के बाद बाबा, 100 किलोमीटर के बाद ये बाबा 100 किलोमीटर के आसपास जी नहीं पाएगा माई। रहो शंभू, शांत रहो। अरे नेटवर्क नहीं, सॉरी। बाबा इतना महंगा कि भाई स्पेशली हमको शूट करने के लिए तुम निकाले मोबाइल। आम्ही 24 तास झाले, आम्ही नाही म्हणजे हे लोक 24 तास होऊन गेले, जेवले नाहीयेत। आम्ही आता ऑन द वे आहेत बद्रीनाथला। सगळे हॉटेल बघून त्यांना भूका लागतात। बोल, मी पण काय बोलू? बोल। आम्ही सगळे सोबत आहे। मोनाली एकटी जाऊन गपचूप जेवती माहिती का, म्हणून हिला भूक नाही लागत। कंट्रोल आहे आम्हाला तेवढा। फास्टिंग चालू आहे, सोनालीला फास्टिंग। पण नाही विचारत, तिच्या बहिणीला। आता बघूयात आम्ही कुठे जाऊन थांबतो। आता चकले आम्ही एकटे खातो, हिला देणार नाही। आम्ही नॉनस्टॉप चाललोय कारण की रस्ता बंद होणार आहे की नाही। येस येस, हे पाहिजे 10 वाजता बद्रीनाथचा रस्ता बंद. 10 वाजता बद्रीनाथचा रस्ता बंद होईल, त्याच्यात आम्हाला तेवढं कव्हर करायचं, त्यासाठी आम्ही नॉनस्टॉप चाललोय। कुछ तो होना जरूरी है ना। हाँ ना, वही वो भी नहीं, यही चाहिए, वही चाहिए। फास्ट कर लेंगे, एडजस्ट करो। बद्रीनाथचा डेंजर रस्ता यांना बघायचं नाही म्हणून हे लोक इग्नोर करायला गाणी गातात। नाही मी बाहेर बघतीये पूर्ण, आतापर्यंत या लोकांनी काहीच बघितलेलं नाही। हा यांनी काहीच बघितलं नाही, हे एन्जॉयमेंट म्हणून गाणी नाही गाते, ते इग्नोर करायला गाणी गातात। उद्या सकाळी बघायला मजा येईल। आम्ही ऑलमोस्ट 130-150 किलोमीटर कवर केलेत, 9:30 वाजलेत, अजून 100 किलोमीटर बाकी। केदारनाथपासून बद्रीनाथ काहीतरी 250-230 किलोमीटर आहे, पण आता एवढं रात्रीचे अजून 100 किलोमीटर कवर करणं थोडं रिस्की राहील, कारण बद्रीनाथचा रस्ता खूप डेंजर आहे। त्याच्यामुळे आम्ही ठरवलं की थोडं रेस्ट करूयात आणि परत नंतर ट्रॅव्हलिंग चालू करू। आता आम्ही हॉटेलला थांबलो, इथे जेवू सकाळपासून, कारण कोणीच जेवलं नाही आहे, काही खाल्लंच नाही आहे कोणी, त्याच्यामुळे आता जेवू, थोडं रेस्ट करू आणि 4-4:30च्या दरम्यान परत ट्रॅव्हलिंग चालू करू। असं पहाड़ों के बीच में हम लोग रुके हैं। मागे डोंगर आहे, तो आता दिसत नाही, सकाळी दिसेल। चांगलं आहे, कारण सकाळी थोडेसे चांगले व्हिडिओ पण निघतील आपल्या। बघूयात आता, पायांची फुल ऑन वाट लागली बसून एवढ्या वेळ गाडीमध्ये। ट्रैवलिंग अच्छा लगता है, पहाड़ों में ट्रेकिंग भी अच्छा लगता है, पण केदारनाथची एवढी रिस्की ट्रेक केल्यानंतर आता परत बद्रीनाथ, देखते कब तक पोहोचते। आम्ही आता इथे जेवायला थांबलो। आता आमचा मसाला पापड आला, नाचणीचा कशी आहे
आपल्याला नॉर्मल पण तो मोठा आहे आणि थोडा जास्त फ्राय केला पण छान आहे. आपल्या मसाला पण चांगला आहे. सकाळपासून कोणी जेवलं नाही त्याच्यामुळे सगळं टेस्टी लागतं. खूप जास्त वेट करतो आम्ही कधी एकदाचं जेवण आहे. आणि एवढा मोठा रूम आम्हाला मिळालेला आहे. प्राइवेट कॅबिन भी है अंदर. आतमध्ये डिस्को रूम आहे. गुड मॉर्निंग गाईज. 5:30 वाजलेत आणि आता आमचा निघायचा टाइम झालाय पण अजून या लोकांचं आवरून आणि नाही. मी रात्री मस्त पैकी झोपली, आराम मी केला. मस्त छान झोप काढून घेतली. चला मस्त फ्रेश मॉर्निंग आणि हे लोकांनी मस्त रात्रभर एन्जॉय केले. चलो जल्दी. हिरव्या रंगाची झाडी घनदाट सांगते सो दिसतो कसा उत्तराखंडचं घाट. आम्ही बद्रीनाथला पोहोचले. वाजलेत 12. मंदिर बंद व्हायच्या आधी दर्शन घ्यायला जायचंय. 12:30ला बंद होतं. 12:30ला बंद होतं. आम्ही बरोबर सगळीकडे आम्ही एकदम डॉट टाईमलाच पोहोचतोय. आणि इथे जरा जास्तच कन्स्ट्रक्शन चाललं त्याच्यामुळे धूळ आहे, मिट्टी. रस्त्यात पूर्ण तसंच होतं, म्हणजे पूर्ण रस्ताच तसा होता त्याच्यामुळे. आणि इकडे आय थिंक सो गव्हर्नमेंटचे हॉटेल्स वगैरेचं कन्स्ट्रक्शन चाललं आहे. जास्तीत जास्त लोक केदारनाथ यात्रेनंतर बद्रीनाथला जातात. सोनप्रयागवरून 1.5 किलोमीटर पुढे सीतापूरवरून तुम्हाला बस, शेअरिंग टॅक्सी, प्रायव्हेट टॅक्सी मिळून जातील. बसचे तुम्हाला 750 रुपये, शेअरिंग टॅक्सीचे 800 ते 1200 रुपये, प्रायव्हेट टॅक्सी 8000 ते 10,000 पर्यंत मिळून जाईल.
बस सकाळी 4 ते 11 पर्यंतच मिळते आणि लवकरात लवकर हा प्रवास चालू करा, कारण केदारनाथ वरून बद्रीनाथ 217 किलोमीटर आहे. बद्रीनाथ उत्तराखंड मधील 4 धाम बरोबरच भारतातील एक प्रमुख धाम आहे. केदारनाथ प्रमाणे बद्रीनाथ सुद्धा 6 महिने चालू 6 महिने बंद असतं. बद्रीनाथ मध्ये विष्णूचं स्थान आहे. नर आणि नारायण पर्वताच्या मध्ये असलेल्या बद्रीनाथला धरतीवरचं वैकुंठ बोललं जातं. जो जाए बद्री वो ना आए ओद्री, म्हणजेच असं मानलं जातं जर तुम्ही मनुष्य जन्मामध्ये 2 वेळा बद्रीनाथची यात्रा कराल तर तुम्हाला परत मनुष्य जन्म मिळणार नाही. असं म्हणतात नर नारायण पर्वत जेव्हा एकत्र होणार तेव्हा बद्रीनाथला जायचा मार्ग बंद होणार. त्यामुळे हा मार्ग बंद व्हायच्या आधी तुम्ही सुद्धा बद्रीनाथचं दर्शन घ्या. आमचं बद्रीनाथचं दर्शन झालंय आता आणि आता आम्ही चाललोय ऋषिकेशला. आज पण 4 वाजलेत आम्हाला निघता. अजून आमचं गाडीचं काही फिक्स नाही झालंय. आमचा प्लॅन होता येऊन दर्शन करून लगेच बसने जायचं, पण आमची बस मिस झाली आहे. ॲज युजल आम्ही लेट आहोत, त्याच्यामुळे आमचा अजून एक खर्च वाढला आहे. आम्हाला परत प्रायव्हेट कार करून जायला लागणार आहे आणि मे बी परत आज मध्येच कुठेतरी स्टॉप घ्यायला लागणार आहे. दर्शन काही लोकांचं आमच्या ग्रुपमधल्यांचं दर्शन झालं नव्हतं बद्रीनाथचं, त्याच्यामुळे आम्हाला थोडं थांबायला लागलं. नंतर आम्ही हॉटेलचे रस्ते विसरलो, कुठे हॉटेल आहे ते. आणि मेन म्हणजे इथं आम्ही फक्त दर्शन घ्यायला आलेलो, आमचा स्टेचा काहीच प्लॅन नव्हता. बॅग्स वगैरे कुठे ठेवायचं तर आम्ही क्लॉक रूम शोधत होतो, पण आम्हाला इथं क्लॉक रूम मिळाली नाही. धर्मशाळा फुल होत्या म्हणून आम्ही स्पेशल बॅग ठेवायला एक रूम केली आणि आता ऋषिकेशला चाललोय. जेवण झालंय, दीदी आणि मी जेवायला गेलेलो. दर्शन झाल्यानंतर आम्ही थाळी घेतलेली आणि चाऊमिन घेतलेलं, कारण की आपण नेपाळ बॉर्डरला आहेत आता ऑलमोस्ट. म्हणजे हे इथून फर्स्ट आपलं विलेज जे आहे मानगाव ना, मानागाव विलेज स्टार्ट होतं. सो आम्ही आता तर मग आम्हाला काहीतरी चायनीजमध्ये पण खायचं होतं, सो आम्ही चाऊमिन घेतलेलं आणि थाली घेतलेली 150 रुपयाची. वर्थ होतं, पण इथे खूप जास्त धूळ आहे त्याच्यामुळे मला अजिबात थांबायचं मन नाही करत आहे. आणि थंडी पण केदारनाथ सारखी थंडी प्लस धूळ, मला तर आजारी पडल्यासारखं वाटतंय आता, त्याच्यामुळे माझं अजिबात मन नाही आहे थांबायचं. आता आम्हाला जायचं आहे ऋषिकेश. वी आर वेटिंग फॉर कार. आणि अजून एक गोष्ट, जर तुम्ही येताय ट्रिप करायला हरिद्वार, ऋषिकेश, बद्रीनाथ, केदारनाथ, तर टॅक्सीवाला बुक करा हरिद्वारपासूनच आणि सगळं त्याला प्लेसेस फिरवा, कारण प्रत्येक पॉईंटला नवीन टॅक्सीवाला शोधणं, त्याशी डील करणं थोडं डिफिकल्ट जातं. आणि आम्ही केदारनाथपासून बद्रीनाथपर्यंत आमच्या काहीतरी 7 जणांचे 10,000 घेतलेले, म्हणजे पर पर्सन 10,000 नाही, पर पर्सन 1,500. आणि आता जाताना पण सेम. आता निघालो. हाऊस द जोश. हाय सस. लो पूरा लो. मुझे घर जाना है. चलो ऋषिकेश. चलो ऋषिकेश. आता आम्ही चाललोय सोनप्रयागला. आणि अरे असं नाही ग, नेक्स्ट डेस्टिनेशन बद्रीनाथ. बोल. आम्ही आता चाललेलो आहोत. सॉरी, परत रिटेक करू आपण. ऍक्च्युली म्हणजे माझी सगळे माझी करतात. चलो बद्रीनाथ. जय बद्रीनाथ. आता काय बोलायचं. और सिस्टर कैसी है? ठीक है ना सब? अरे नाचो. पावर जरा ज्यादा ही महंगा वाला ड्राई फ्रूट्स मांग रहा है.
साथ में लेके माई जाते भिक्षाम देई माई ए थांब ना ग. बरं रिटेक घ्यायचंय हा. पॉज कर जरा पॉज कर ना थांब जरा. ए गप्प बसा ना रे, तुम्ही बसतच नाही गप्प. ए इधर बाबा मैं आया हूँ ठीक है तुम नहीं. चल तुम भाभी बाद में आना. मेरे को बोलते हैं क्या बच्चे लोग को ले रही है, वो बच्चे लोग बता तो वही बाबा को आने नहीं दे रहे ये माताओं, शांत रहो जरा.